राजकारणात जय पराजय अटळ असतो. मात्र महिनाभर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बघ्याच्या भूमिकेत असणारी प्रसारमाध्यमं अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा यांचा विजय होताच युवा नेते अक्षय मुंदडा किंगमेकर, गेम चेंजर, फॅक्टरच्या रूपात त्यांना दिसू लागली. स्तुतीसुमने उधळली जात आहेत. निवडणूक कोणतीही असो, कोणतीही निवडणूक सोपी नसते. नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची उमेदवारी जाहीर होताच नंदुसेठ यांनी सर्वात पहिल्यांदा मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रमुखांचा शब्द घेतला. त्यानंतर असा कोणताही समाज समूह गट सोडला नाही त्यांना भेटून मदतीचा शब्द घेतला नाही. पहिल्या दिवसापासून नंदकिशोर मुंदडा यांनी निवडणूक लढवताना त्रुटी सोडली नाही. दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नंदुसेठ मुंदडा आता पावेतो सतत मुख्य प्रचारकांच्या भूमिकेत असायचे. हा काळ 1-2 वर्षाचा नसून तब्बल 30 वर्षाचा आहे. दुसरे उमेदवार माजी नगराध्यक्ष मोदी होते. अंबाजोगाईकरांनी त्यांना सलग 3-4 वेळा नगराध्यक्षपदाची संधी दिली. सर्वसामान्य जनतेला सतत नशिबी उपेक्षा आली. व्यक्तिगत त्यांचा प्रचंड विकास झाला. सर्वसामान्यांना सतत आश्वासन. दुसरे अंबाजोगाईकरांचे वैशिष्ट्य असे की नेतृत्व कोणतेही लादून घेतले जात नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागते. जनतेच्या परीक्षेत उतरावे लागते. मोदींनी नगरसेवक पदासाठी योग्य उमेदवार निवडले असल्याने जनतेने त्यांना संधी दिली. मात्र मोदी पिता पुत्रांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे अक्षय मुंदडा तसेच आमदार नमिताताई मुंदडा यांनी मतदारांना केलेले आव्हान तसेच मोदीच्या विरुद्ध केलेल्या आरोपात जनतेला तथ्य वाटले. मोदी मुंदडाच्या आरोपांना सक्षमपणे उत्तर काय मुद्दे खोडू शकले नाहीत. अक्षय मुंदडांनी केलेल्या आरोपात जनतेला तथ्य असल्याचे वाटले. तिसरे, अक्षय मुंदडांनी अंबाजोगाई शहरातील प्रभागात जनतेच्या मनातील प्रश्नाला वाचा फोडली. लोकांना वाटले हेच आम्हाला सुद्धा म्हणायचे होते. जेव्हा राजकीय नेता जनतेची भाषा बोलतो त्यावर जनता विश्वास ठेवायला सुरू करते. तेच अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत केले आणि ते यात यशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल.